तुम्हाला माहिती आहे का, आकाशामधला राजा गरुड जवळपास 70 वर्ष जगतो. पण ज्यावेळेस त्याचं वय 40 होतं, त्यावेळेस त्याच्या आयुष्यामध्ये एक काळ असा येतो की एकतरी त्याला मरावं लागतं, नाहीतर त्याला संपूर्णपणे बदलावं लागतं. गरुड जेव्हा 40 वर्षाचा होतो तेव्हा त्याचे सगळे पंख जड होतात आणि तो उडू सुद्धा शकत नाही. त्याचे नख एवढे कमजोर होतात की त्याच्यामुळे त्याला शिकार सुद्धा पकडणं कठीण होतं. चोच वाकडी होती, त्यामुळे त्याला खाणं सुद्धा अवघड होतं. शरीर वजनदार होतं, त्यामुळे तो आकाशामध्ये आधीसारखी झेप सुद्धा घेऊ शकत नाही. सगळ्यांना वाटतं की ह्याचं आयुष्य संपलं, पण गरुड शांत बसत नाही. तर तो एकदम उंच डोंगरावरती जातो, जिथं त्याला कोणी सुद्धा बघू शकत नाही. आणि तो तिथं बसून एक डिसिजन घेतो की स्वतःला संपवायचं नाही, तर स्वतःला बदलायचं आहे. आणि तो आपली वाकडी चोच जोरात दगडावरती आदळतो. तेव्हा त्याला खूप भयंकर त्रास होतो, पण तो थांबत नाही. काही दिवसांनी त्याची जुनी चोच तुटून पडते आणि नवीन सरळ चोच वाढते. तेव्हा तो चोचीने स्वतःचे जुने पंख उपटायला लागतो. आणि ही प्रक्रिया एवढी डेंजरस आणि त्रासदायक असते, परंतु गरुड हे जखम सहन करतो. नवीन हलके पंख वाढू लागतात आणि त्या पंखांमध्ये परत पुन्हा शक्ती येऊ लागते. तर ते स्वतःचे कमजोर नख उपटून टाकतो आणि ते सुद्धा परत नव्याने वाढतात. आणि हा संपूर्ण बदल जवळपास 6 महिने चालतो. परंतु बदल झाल्याच्या नंतर गरुड परत पुन्हा 40 वर्ष जिवंत राहतो आणि आकाशामध्ये एकदम उंच झेप घेतो. जिथे सगळेजण म्हणत होते की हा आता उडू शकणार नाही, तर तिथं हा परत पुन्हा उडतो. त्यामुळे बनायचं आहे तर गरुडासारखं बना. आणि अशाच प्रकारे आपल्या सुद्धा आयुष्यामध्ये एक फेस असा येतो की तिथं आपल्याला स्वतःला सुद्धा जंग लागते आणि आपण सुद्धा एका कम्फर्ट झोनमध्ये जातो. आणि तेच वेळ असते की स्वतःला बदलून ट्रान्सफॉर्म करायची आणि आपलं कम्फर्ट झोन सोडायचं असतं. चेंज, बदलाव हा खूप पेनफुल असतो, पण जर एक वेळेस हे प्रोसेस जर कोण फॉलो केलं तर त्याच्यानंतर राहिलेली जिंदगी एकदम राजासारखी होऊन जाते.